विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 5 अणूचे अंतरंग यामध्ये आज आपण इलेक्ट्रॉन वितरण हा सुरुवातीला घटक अभ्यासणार आहोत. तर वितरण म्हणजे आपल्या भाषेत वाटणी. कुणाची वाटणी? इलेक्ट्रॉनची वाटणी. आता ही इलेक्ट्रॉनची वाटणी कशी असते ते आता आपल्याला या घटकामध्ये शिकायचं आहे. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच. कवचांच्या क्रमांकासाठी n ही संज्ञा वापरतात. n बरोबर 1, 2, 3, 4 या क्रमांकानुसार कवचांना k, l, m, n ह्या संज्ञांनी संबोधण्यात येते. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n वर्ग या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात. n चे मूल्य वाढते तशी कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. तर बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन कवचांमध्ये परिभ्रमण करतात हे आपण पाहिलेलं आहे. त्या कवचांना विशिष्ट अशी ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या जवळ असलेलं जे कवच आहे त्याला पहिलं कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरं कवच. n ही संज्ञा कशासाठी आहे तर त्या कवचांच्या क्रमांकासाठी. n म्हणजे नंबर, कुणाचा? कवचांचा नंबर n या संज्ञेने दाखवला जातो. n बरोबर 1, 2, 3, 4 असे क्रमांक असू शकतात. k, l, m, n या नावांनी त्या कक्षांना संबोधण्यात येतं. आणि प्रत्येक कवचात किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? जास्तीत जास्त 2n वर्ग या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन त्या कवचामध्ये असू शकतात. n चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. तर इथं मी तुम्हाला या चित्राच्या साहाय्याने दाखवतोय पहा इलेक्ट्रॉनचं वितरण. द स्ट्रक्चर ऑफ सोडियम ॲटम इथं दाखवलेलं आहे. हा सोडियमचा अणू आहे आणि या सोडियमच्या अणूमध्ये असणारे हे सगळे काय आहेत? इलेक्ट्रॉन आहेत. हिरव्या रंगाने दाखवलेत पहा, हे सगळे काय आहेत? इलेक्ट्रॉन आहेत. जसे प्रोटॉन केंद्रकामध्ये आहेत, न्यूट्रॉन केंद्रकामध्ये आहेत पहा. आता याच्यामध्ये हा जो आहे हा सोडियमचा अणुकेंद्रक आहे, बरोबर. आणि इलेक्ट्रॉन कुठं आहेत तर इलेक्ट्रॉनची वाटणी झालेली आहे. कशी वाटणी झालेली आहे? कवचनिहाय वाटणी झालेली आहे. आता या ठिकाणी हे जे आहे याला पहिलं कवच म्हणतात पहा. तर दाखवतोय मी, हे कवच आहे, हे पहिलं कवच आहे. अणुकेंद्रका जवळचं असलेलं हे पहिलं कवच. त्यानंतर हे दुसरं कवच आहे आणि त्यानंतर हे तिसरं कवच आहे, बरोबर, सर्वात बाहेरचं. तर इलेक्ट्रॉनची वाटणी कवचामध्ये झालेली असते पहा. त्या कवचांना क्रमांक दिलेले असतात. हे जे आहे इथं हे पहिलं कवच, हे पहिलं कवच अणुकेंद्रकाच्या जवळचं हे, त्यानंतरचं दुसरं कवच आणि त्यानंतर हे तिसरं कवच. म्हणजे 1, 2, 3 अशी कवचं आहेत. आणि यांना जसे क्रमांक आहेत तशी यांना काही नावं पण आहेत. जसं हे पहिलं कवच आहे म्हणून याला k हे नाव दिलेलं आहे. हे दुसरं कवच l नाव दिलेलं आहे आणि हे तिसरं जे कवच आहे त्याला m नाव दिलेलं आहे, बरोबर. आता या कवचांमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉनची संख्या आहे कशावरून ठरते तर 2n वर्ग. n म्हणजे काय? कक्षेचा क्रमांक. या सूत्रानुसार या कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ठरत असते. आणि nचं मूल्य वाढलं की त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. तर इलेक्ट्रॉनचं वितरण कसं केलेलं आहे तर कवचांमध्ये केलेलं आहे.
त्या कवचांना क्रमांक दिलेले आहेत. अणुकेंद्रकाजवळ असलेलं पहिलं कवच, दुसरं कवच, तिसरं कवच, जसे क्रमांक कवचांना दिलेले आहेत तशी त्यांना काही नावं पण दिलेली आहेत. जे पहिलं कवच आहे त्याला के म्हणायचं, दुसरं यल, तिसरं यम, चौथं यन, अशी या कवचांना नावे दिलेली आहेत. आता याच्या पुढचा जो घटक आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. एक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. कोणता? मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. हे पहा, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. तर हे कशाला म्हणायचं इलेक्ट्रॉन स्वरूपन? इथं याची व्याख्या आहे पहा. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. कवचनिहाय मांडणी आत्ताच आपण चित्र पाहिलेलं आहे पहा. आता प्रत्येक इलेक्ट्रॉनकडं तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते पहा. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनकडं काय असते? तो ज्या कवचात असतो त्या कवचानुसार त्याला निश्चित अशी काय असते? ऊर्जा असते. म्हणजे कवचानुसार त्याला ऊर्जा असते. आता हे पहिलं कवच आहे, तर मी दाखवतोय पहा. हे पहिलं कवच आहे. हे पहिलं कवच. आता या पहिल्या कवचात हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर, आता त्यानुसार त्यांना ऊर्जा असते. म्हणजे कोणत्या कवचात आहे त्या कवचानुसार त्याला ऊर्जा प्राप्त झालेली असते. इथं मी दाखवलेले पहिलं कवच आहे के कवच. आता हे जे कवच आहे या कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते पहा. काय? तर हे जे पहिलं कवच आहे के, यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत या इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते आणि कवचानुसार वाढत जाते. आता त्यापुढचं हे जे कवच आहे पहा, या कवचामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत या इलेक्ट्रॉनकडे असणारी ऊर्जा ही पहिल्या कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. कारण पहिल्या कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी असते. त्यानंतर असणारे जे कवच आहे त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा त्यांच्यापेक्षा जास्त. आणि हे जे दिसतंय हे सर्वात बाहेरचं कवच. तर या कवचामध्ये हा जो एक इलेक्ट्रॉन आहे या इलेक्ट्रॉनची ऊर्जा या सर्व इलेक्ट्रॉनच्या ऊर्जांपेक्षा जास्त आहे. कारण हा सर्वात बाहेरच्या कक्षेत आहे. हा अणुकेंद्रकापासून सर्वात लांब असलेल्या कक्षेत असल्यामुळं याच्यामध्ये असणारी ऊर्जा ही या ठिकाणी सर्वात जास्त असणार आहे. आता इलेक्ट्रॉनचं जे काही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे हे स्वल्पविराम जे आहेत, तर मी दाखवतोय पहा इकडं. हे पहा, आता इथं हे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय? तर अणूमधील जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्यांची कवचनिहाय मांडणी करणं म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन. तर या ठिकाणी हे लिथियम नावाचं एक मूलद्रव्य आहे, बरोबर.
आता या लिथियमची संज्ञा Li आहे. त्यानंतर या लिथियमच्या अणुतील इलेक्ट्रॉनची संख्या 3 आहे. मग 3 पहिल्या कवचात 2 आणि दुसऱ्या कवचात 1 आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण इथं 2 स्वल्पविराम 1 या पद्धतीनं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं जातं. आता या पुढचा जो घटक आहे तो आहे संयुजा व इलेक्ट्रॉन स्वरूपण. कोणता? संयुजा व इलेक्ट्रॉन स्वरूपण, व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या. संयुजा म्हणजे काय? एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या म्हणजे काय संयुजा हे आपल्याला माहीत आहे. आपण हेही पाहिले आहे की सर्वसाधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते, हे आपल्याला माहिती आहे. संयुजा म्हणजे काय? एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या. याच्या पुढचा जो घटक आहे तो इथं आपल्याला दिलेला आहे. पहा, मूलद्रव्याची संयुजा, बरोबर, संयुगामधील रासायनिक याच्या संबंधीची संकल्पना इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे स्पष्ट होते. पहा, अणू काय करतो? आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. तर अणू काय करतो? त्याच्या बाह्यतम कवचामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच असं म्हटलं जातं. तर आपल्याला माहिती आहे, पहा, बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून अणू नेहमीच काय तो रासायनिक बंध तयार करत असतो. अणूची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. म्हणजे कोणताही अणू असेल त्याची संयुजा कशावरून ठरते? त्याचं जे बाह्यतम कवच आहे त्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून त्याची संयुजा ठरत असते. आणि त्यामुळं जे बाह्यतम कवच आहे त्याला संयुजा कवच म्हणायचं. का? तर त्या बाह्यतम कवचावरून त्याची संयुजा ठरते म्हणून त्या कवचाला संयुजा कवच असे म्हणतात. आणि त्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे बाह्यतम कवचामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनना संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. आता याच्या पुढचा जो घटक आहे तो घटक आहे सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, तर समस्थानिके. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो, समस्थानिके म्हणजे काय? सम म्हणजे सारखं स्थान असलेले. आपल्याला माहिती आहे मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. आता निसर्गामध्ये अशी काय मूलद्रव्ये आहेत पहा की त्यांचे अणुअंक समान आहेत. पहा, निसर्गामध्ये काही मूलद्रव्ये अशी आहेत पहा की त्याचा अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणू असतात. आणि अशा या अणूंना
समस्थानिक असं म्हणतात पहा. म्हणजे कसं की अणुअंक सारखाच आहे पण त्याचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न आहेत. इथं उदाहरण दिलेलं आहे पहा, C12, C13, C14. बरोबर. आता कार्बन, या कार्बनचा अणुअंक सारखाच आहे. C12चा सारखाच आहे, 13चाही सारखाच आहे आणि 14चाही सारखा आहे. तो किती असतो? 12 असतो. बरोबर. पण याचं जे अणुवस्तुमान आहे ते आहे 12, याचं अणुवस्तुमान आहे 13, याचं अणुवस्तुमान आहे 14. तर या ठिकाणी या कार्बनची ही 3 समस्थानिक आहेत. म्हणजे अणुअंक सारखेच पण अणुवस्तुमानांक भिन्न. आणि हे जे समस्थानिकाचा अणुवस्तुमानांक आहे तो असा त्याच्या डोक्यावरती लिहितात पहा. सी ही त्याची संज्ञा डोक्यावरती, हा 12 हा त्याचा काय आहे? अणुवस्तुमानांक आहे. C संज्ञा, 13 हा त्याचा काय? अणुवस्तुमानांक. C14 हा 14 काय त्याचा अणुवस्तुमानांक आहे. आणि समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते. आपल्याला माहिती आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉनची संख्या बदलली की त्याचा अणुवस्तुमानांक बदलतो. हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे पहा समस्थानिक. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणु असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. म्हणजे हे एकच मूलद्रव्य आहे, C हे एकच मूलद्रव्य. कोणतं? कार्बन. आणि त्यांचा अणुअंक कसा आहे? सारखा आहे पण अणुवस्तुमानांक आहे भिन्न आहे. म्हणून ही सगळी काय झाली? कार्बनची समस्थानिक झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनचं वितरण कसं केलं जातं, त्यानंतर मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय, संयुजा म्हणजे काय आणि त्यानंतर समस्थानिके म्हणजे काय या घटकांचा अभ्यास केलेला आहे. या सर्वांच्या व्याख्या तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि पाठ करा.